नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मी आपणासाठी घेऊन आलेली आहे आज पुंगळीची पाटवडी। त्याच्यासाठी मी एक खोबरं घेतलं आहे आणि खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहे। ते आता आपण तव्यावर छान तेल टाकून भाजून घेणार आहे। हे बघा, असे भाजून घ्यायचे ते। आणि त्याच्यानंतर मी 2 कांदे घेतले होते, ते पण आपण तव्यावर तेल टाकून छान सोनेरी रंगामध्ये त्याला भाजून घ्यायचं आहे। कांद्याला पूर्ण कांदे छान भाजले गेले पाहिजे। आणि हे बघा, खूप छान भाजले गेलेले आहे कांदे। आता हे भाजलेले कांदे आपण काढून घेणार आहोत। मी तव्यावरच सगळं करत असते यावाल्या। आता त्यानंतर आपण इथं धने घेतलेले आहे, ते पण आता आपण छान भाजून घेणार आहोत। याला तेल नाही टाकलं तरी चालेल, कोरडे तुम्ही भाजू शकता, पण गॅस थोडा कमी ठेवायचा। आणि हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर हे जिरा आहे, जिरं पण थोडं भाजून घेतलं मी। आता इथे आपण भाजी करण्यासाठी कढई ठेवली आहे। हा सगळा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता। कढईत तेल टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण, आता जे कांद्याचं मिश्रण होतं ते पहिले आपण तेलात टाकून घेऊ आणि चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं त्याला। हे बघा, तेलात टाकल्यानंतर पूर्ण छान लालसर त्याला भाजून घ्यायचं कांद्याला। 1 मिनिट तरी त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकली आहे, ते पण थोडी होऊ द्यायची। आता त्यानंतर आपण यामध्ये थोडं लसणाचा पेस्ट होता तो टाकलेला आहे। लसणाचा पेस्ट टाकल्यानंतर चांगलं अजून फिरवून घ्यायचं त्याला। तेलामध्ये चांगले मसाले होऊ द्यायचे, सोनेरी रंग आला पाहिजे, थोडे भाजले गेले पाहिजे चांगले। आता हे बघा, भाजल्यानंतर किती छान कलर आलेला आहे त्याला। आता यानंतर यामध्ये आपण टमाटर टाकून घेणार आहोत। टमाटर पण थोडे मऊ झाले म्हणजे चांगलं होईल। आता यामध्ये आपण हे खोबरं आहे, खोबरं जास्त भाजले गेलं होतं, त्यामुळे खोबरं उशिरा टाकण्यात आलं आणि नंतरच टाकायचं। हे खोबरं टाकून घेतलं आणि छान फिरवून घ्यायचं। पूर्ण छान मसाला एकजीव झाला पाहिजे आणि जळणार नाही याची थोडी खबरदारी घ्यायची, कारण का गॅस कमी ठेवायचा। आता यामध्ये आपण धने आणि जिऱ्याची जी पूड केली होती ती टाकलेली आहे। जास्त मी तेलाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे मसाला तुम्हाला कोरडा दिसेल आणि एकदम तेल झालं की भाजी चांगली होत नाही, त्यामुळे मी तेल कमी टाकलं। आता हे आपण तिखट, मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला घेतला होता आणि गरम मसाला पण टाकला आहे त्याच्यामध्ये। 2 चम्मच तिखट घेतलं होतं, 1 चम्मच मीठ आहे, अर्धा चम्मच हळद आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आहे आणि 1 छोटा चम्मच गरम मसाला टाकला होता। हे पण टाकून चांगलं फिरवून घ्यायचं मसाल्याला। आणि आता मसाला जळू न देता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहे। हे बघा, थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मसाला असा छान शिजू द्यायचा। 1 मिनिट तरी छान शिजू द्यायचं त्याला असं वर तेल येईल म्हणजे मसाला शिजला असं आपण समजू। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जे मसाल्याचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं पाणी आणि ते टाकून तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा करून घ्यायचा आहे। आता हा मसाला घट्टच आहे रस्सा। आणि हे बघा, यामध्ये काही आपल्याला वड्या टाकायच्या नाही आहे, त्यामुळे रस्सा हा घट्टच ठेवायचा, कारण का वड्या जर टाकल्या तर ह्या वड्या पूर्ण यामध्ये मसाला चालला जाईल। आता हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, तरी 5 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची चांगली। आणि 5 मिनटं त्याला चांगले उकळून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला रश्श्याला।
हे बघा किती छान रस्सा झालेला आहे। आता हा रस्सा असाच ठेवून घ्यायचा आहे आपल्याला अलग। आणि वडी बनवायची आहे आपल्याला। ती वडी आपण वाफेवरची बनवणार आहोत, याच्यात काही टाकणार नाही आहे ते, त्यामुळे रस्सा तसाच ठेवून घ्यायचा। आणि हे बघा मी सांबार घेतलेला आहे, इथं कस्तुरी मेथी होती आणि हा खोबऱ्याचा किस आहे, हे मीठ आहे, हळद टाकली अर्धा चमच, हे 2 चमचे तिखट होतं आणि हे धने आणि जिऱ्याचं पावडर टाकलं। आणि इथं हे आपल्याला शेंगदाणे भाजून पूड केली होती त्याची शेंगदाण्याची, ती टाकलेली आहे। आणि खोबऱ्याचा जो मसाला होता भाजलेला तो टाकलेला आहे यामध्ये। आणि हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं, याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही, हा कोरडाच मसाला ठेवायचा आपण। आणि असा मसाला पूर्ण एकजीव करून ठेवून द्यायचा। आणि आता वडी करण्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे, हे 3 चमचे बेसन घेतलेले आहे मी। असं बेसन घेऊन घ्यायचं तुम्ही, त्यामध्ये हे तिखट मीठ आणि हळद टाकून घ्यायचं चवीनुसार, तुम्हाला किती तिखट लागते त्यानुसार। हे बघा यामध्ये आता धने जिरे पूड टाकली मी, थोडं ते खोबरं भाजलेला होता मसाला तो पण टाकला। आणि थोडं तेल टाकून घ्यायचं, तेलामुळे चांगली ते पाटवडीचा वरचा भाग शिजून येईल, त्यामुळे तेल टाकायचं यामध्ये। आणि आता ह्या सगळं यामध्ये सांबार पण टाकला आहे मी, कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे, कारण का हे सगळं टाकल्यानं चव खूप छान येईल त्याला, म्हणून। आता हे पूर्ण असा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा, जसा पोळीसाठी भिजवतो तसा। हे बघा असा घट्ट गोळा छान भिजवून घ्यायचा, आपल्याला याची पोळी लाटायची आहे। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान घट्ट गोळा भिजलेला आहे आपला। आणि आता आपल्याला एक पोळी लाटायची आहे, त्यासाठी आपण पोळपाट घेतला आहे, पोळपाटावर तेल लावून घ्यायचं आणि त्यावर एक गोळा घ्यायचा आणि गोळा घेऊन पोळी लाटायची चांगली, एकदम पातळ नाही आणि एकदम जाड पण नाही, अशी पोळी लाटून घ्यायची आपण। हे बघा अशी पोळी लाटून घ्यायची पूर्ण। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा, असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन सोप्यात सोपी। आता हा मसाला घ्यायचा आणि असा पूर्ण याच्यावर पोळीवर लावून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा पूर्ण पोळीवर छान दाट मसाला लावून घ्यायचा आणि त्यानंतर एका साईडनं तिला अशी फोल्ड करत घेऊन यायचं, गोल झाली तरी चालेल नाहीतर चपटी झाली तरी चालेल, असं करून त्याला पूर्ण दोन्ही हाताच्या साहाय्याने साईडच्या कडा पूर्ण दाबून घ्यायच्या आणि पूर्ण शेवटच्या पण कडा तिच्या दाबून घ्यायच्या। आणि हे बघा सगळं असं चिपकवून घ्यायचं चांगलं हाताच्या साहाय्याने आणि साईडचं पण असं बंद करून घ्यायचं, यामुळे काय होईल मसाला बाहेर निघणार नाही आणि आपली वडी छान शिजेल। आता ही वडी शिजवण्यासाठी मी एक गाळणी घेतली आहे, गाळणीला मी तेल लावलं आणि त्यावर हे आपण आता वडी ठेवून घेणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत। तुम्ही स्टीमर असल्यास स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता। आता गरम पाणी ठेवलं होतं मी गॅसवर, आता ही बघा दुसरी पण वडी आपण करून घेणार आहे अशीच। असाच मसाला पूर्ण लावून घ्यायचा पोळी लाटून आणि पूर्ण अशी फोल्ड करून घ्यायची। ही वडी खूप छान लागते, खूप चांगली पाटवडीची भाजी लागते ही, करून पहा तुम्ही, सोप्यात सोपी आहे, जास्त काही त्रासाची गोष्ट नाही आहे। आणि हे सगळे वड्या अशा करून घ्यायच्या आपण आता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा। हे बघा पाणी ठेवलं होतं मी, त्यावर आता हे चाळणी ठेवून घेऊ आपण आणि 5 मिनिटं चांगली हे वडी आपण वाफवून घेणार आहोत। त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटात छान वाफून येईल ते आणि वाफलेली वडी अशी कडक बनेल चांगली। हे बघा किती छान झालेली आहे। आता हे आपण काढून घ्यायची, थंड करायची आणि सहज अलगद निघतात ह्या।
आता आपण याला चांगल्या आकारात अशा कापून घ्यायच्या. एक चाकू किंवा सुरी घ्यायची, त्यानं कशा कापून घ्यायच्या. आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसत असाल तेव्हा प्लेटमध्ये 2 वड्या ठेवायच्या, त्यावर रस्सा टाकायचा आणि तेव्हा ती सर्व करायची. कारण का ह्या वड्या रश्श्यात टाकायच्या नाही, जेव्हा जेवायला बसतात तेव्हाच वाढत चला. रश्श्यात जर टाकल्या तर पूर्ण त्याच्यातला मसाला रस्स्यात चालला जाईल आणि वडी पूर्ण रिकामी होईल ते. म्हणून हे बघा, अशा 2 वड्या घ्यायच्या, त्यावर रस्सा टाकायचा, पूर्ण असा रस्सा टाकून घ्यायचा आणि सांबार टाकून सर्व करायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा किती छान वडी दिसत आहे आपली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.